डोळ्यांवरून टीकेचा चष्मा काढला तर ठाण्यातील विकास दिसेल. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करायचं आणि दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचं. हे दुटप्पी धोरण थांबवा, असे खडेबोल सचिव नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपाला सुनावले. ठाणे महापालिकेच्या 2024-27 अर्थसंकल्पीय सभेत भाजपा नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना रेपाळे यांनी पुराव्यानिशी आणि राजकीय फटकेबाजीनं उत्तर दिले. गटार आणि पायवाटांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपाच्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले की आम्ही युती धर्माचं पालन तंतोतंत करत आहोत, पण टाळी एका हातानं वाजत नाही. जर ॲक्शन आली तर रिॲक्शन येणारच. विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका. विधायक सूचना करा, आम्ही त्याचं स्वागत करू. ठाणे बोरवली जो टनेल होतोय, खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे. आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत. आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे, आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा. आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे. परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं. तर टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा, असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा? बघा, जे आरोप करतात, आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय, याची शंका आम्हाला येऊ लागली.